सगळी तयारी तर करताय, राजकीय वरिष्ठ नेत्यासोबत काय बैठका वगैरे काय झाल्या, कसं काय बैठका नाही, मुलाखतीचं काय विषय तर काय हा. चर्चा होती काय? काल सन्माननीय आमच्या पक्षाचे नेते पवार साहेब यांनी सर्व इच्छुक उमेदवाराला पुणे येथे निसर्ग मंगल कार्यालयामध्ये मुलाखती घेतल्या. प्रत्येक जेवढे इच्छुक होते त्या सर्वांच्या मुलाखती झाल्या आणि आम्ही जी काही तुळजापूर तालुक्यातले जो विषय आहे तो मांडला. आता यापुढे जागा वाटपामध्ये कशी जागा तुळजापूरला निघेल आणि सुटेल आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय पवारसाहेब घेतील. महाविकास आघाडीकडून काही उमेदवार इच्छुक आहेत ते लागले तयारीला सगळे नाही, सगळेजण तयारी सगळ्यांनी करावी. काही महाविकास आघाडी म्हणून आक्रमक पण व्हायला लागले काय असं वाटतं? नाही, आक्रमक होऊ द्या, काही त्याच्यामध्ये वावगं काही नाही आहे. आक्रमक होणं किंवा तयारीला लागणं हा त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते सगळेजण तयारीला लागलेले आहेत आणि मी पण तयारी करतोय, सगळेच तयारी करतात. विद्यमान आमदारांनी काल पाहणी केली, काय ते झालं तिथं काय? त्याबद्दल काय माहिती आहे आपल्याला? विद्यमान आमदाराबद्दल बोलायला खरं सांगायचं म्हणजे पूर्ण रात्र गेली तरी कमी पडते. त्यांनी पाहणी केली की तिथे नारळ घेऊन उद्घाटनाला गेले होते ते त्यांनाच माहिती आहे. हे सगळ्या तिथल्या जनतेला माहिती आहे. आज कामच पूर्ण नाही आहेत. पाणी किती TMC येणार आहे हे माहीत नाही आणि तुम्ही एक छोट्या छोट्या गोष्टीसाठी असे उद्घाटन घेणं आणि त्यातूनही तिथल्या जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना बोलून करायला पाहिजे. हे काहीतरी स्वतःचे कार्यकर्ते घेऊन कोणालाही विश्वासात न घेता सगळा एककली मी कार्यक्रम हा चालू आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. त्यांच्या तो संस्कृतीतला भाग असू शकतो. ते अशी भाषा वापरलं हा त्यांच्या संस्कृतीतला भाग असू शकतो. आता त्याबद्दल बोलणं मला वावगं ठरणार नाही. तुळजापूर तालुक्यातली जनता समजेल की काय प्रकारचे संस्कृतीमध्ये आहोत. एकंदरीत कार्यक्रम काय होता मग ते कालचा कार्यक्रम जो होता, जे काही त्यांनी परत काल नंतर सांगितलं की आम्ही फक्त पाहणी करायला आलो होतो, काही लोकांचं म्हणणं आहे तुम्ही उद्घाटन करायला आहोत. ही सगळा संभ्रम तयार झालेला आहे, जेणेकरून पब्लिकला, जनतेला विश्वासात न घेता एखादा कार्यक्रम घेतल्यानंतर काय होऊ शकतं ते कालचं उदाहरण ते सगळ्यांना आपल्याला दिसतंय. भोसले शेतकऱ्याचे जमिनीचे पैसे मिळाले नाहीत अजून. त्या भोसले शेतकऱ्याला आपण भेटणार आहात काय? नक्की भोसले शेतकऱ्यांना घेऊन आम्ही वेळ प्रसंगी भोजने काल ते भोजने शेतकरी तिथे गेले होते. त्यांना ते गायब करण्यात आलं होतं, त्यांना धमकी देऊन तिथून बाहेर काढण्यात आलं होतं अशी माहिती मला मिळते. तसं ह्या लोकशाहीमध्ये असं होणं घातक आहे. जे काही शेतकरी आहेत मी त्यांना उद्या भेट देणार आहे आणि त्यांच्या व्यथा वेळ प्रसंगी आपण त्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार. एकंदरीत कसं बघता तुम्ही या प्रकरणात? ठोकशाही चालू आहे. लोकशाहीवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न होता. हा ठोकशाहीच्या माध्यमातून ती तुळजापूरची जनता खपवून घेणार नाही. काय परिणाम होईल याचा विधानसभेवर? आता जसा लोकसभेमध्ये परिणाम झाला तोच विधानसभेमध्ये होणार आहे. त्यात वेगळं सांगायचं काय, वेगळ्या ज्योतिषाची गरजच नाही. भाऊ, शेतकऱ्यांसाठीचा हा जो मेळावा आहे हा केवळ इलेक्शनच्या पुढे आहे का 5 वर्षे असे मेळावे राहणार? अहो, इलेक्शनच्या पुढे मग तुम्ही मला जर आरोप करताय, मग तुम्ही 5 वर्षामध्ये किंवा गेल्या 40 वर्षामध्ये माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही एखादा घेतला का ते सांगा ना. इलेक्शन असो किंवा नसो, तुम्ही केलं का आजपर्यंत? आम्ही करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही कुठेतरी साडी बिडी कशासाठी वाटताय? मग तुम्ही डबे वाटलेत असं म्हणतात, ते डब्याचा काय अरे पण डबे वाटले म्हणजे बघा, आम्ही आता जसं काही इथे बारदाना देतोय, हा देतोय ना, तुम्ही पण द्या. शेवटी जनता जनार्दन ठरवेल की कोणाचा बारदाना घ्यायचा काय साडी घ्यायची की काय करायचं. शेवटी जनता बघा, हे बारदाना साडी हा काय विषय नाही. जनतेला विकास पाहिजे. तुमचा आमदार फेसबुकवरती नकोय, बांधावर पाहिजे, वेशीवर पाहिजे आणि त्या गटागणामध्ये पाहिजे. महाविकास आघाडीकडून इतर पक्षाला राष्ट्रवादी सोडून जर तिकीट मिळालं तर तुम्ही त्या पक्षात प्रवेश करणार का? मग कसं निवडणूक कशी लढवणार का तुम्ही? माननीय शरद पवार साहेब जे निर्णय घेतील आणि मला सांगतील त्याचं मी पालन करणार. माझा प्रश्न मेळाव्यासाठी असा होता की जर तुम्ही पुढे 5 वर्ष आमदार झाल्यानंतर असेच मेळावे आमच्यासाठी राहतील का? म्हणजे खास कर काटगावमध्ये द्राक्ष बागायत जास्त आहे, आम्हाला द्राक्षबद्दलचं पण मार्गदर्शन हवं आहे. नक्कीच आहे ना. उद्या मी जे सावरगावला मेळावा आहे तिथे सुद्धा द्राक्ष बागायतदार आहेत. आपण नुसतं हे इलेक्शन पुरतं नाही केलं. आज गेली 2012 पासून 24 पर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये विवाह सोहळे झाले. हे सगळं जे केलं त्यावेळी इलेक्शन लागलं होतं का 2012-13ला?
हे इलेक्शनचं काही नाही, हे मला आवड आहे. जनतेची सेवा करणं हा माझा धर्म आहे, माझ्या अंगामध्ये तसा गुण आहे, म्हणून मी ते करत असतो. हवामानाचा अंदाज काय असेल? आज आहे 6 ऑक्टोबर 2024. सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्या माझ्या भागामध्ये इकडं तुळजापूर सोलापूर भागामध्ये 9 तारखेला चांगला जोराचा पाऊस येणार. 9 ते 14च्या दरम्यान चांगला सोलापूर जिल्हा तुळजापूर तालुक्यात, त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर बीड आष्टी लातूर इकडे धाराशिव या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. शेतकऱ्यांना 9 तारखेच्या तुमचं सोयाबीन काढलेलं असेल, आता भावना ताडपत्र्या दिलेल्या आहेत, ते झाकून ठेवण्यासाठी दिलेले आहेत. 9 तारखेला पाऊस येणार म्हणजे त्याच्या आधीच भाऊला कळालं होतं की नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप केलेली, म्हणून शेतकऱ्यांनी 9 तारखेच्या तुम्ही तुमचं सोयाबीनची काळजी घ्यावी. आणि आज या ठिकाणी भाऊने धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी मेळावा जवळपास 7वा शेतकरी मेळावा आहे. या ठिकाणी जवळपास ऊसाबद्दल माहिती, कापसाबद्दल, सोयाबीनबद्दल, हरभऱ्याबद्दल, हवामानाविषयी, पुढं भविष्यामध्ये हवामान कसं राहील यासाठी मला देखील युनाईट केलं. आणखीन 2-3 तज्ज्ञ देखील बोललेले. उद्या देखील एक प्रोग्राम आहे शेतकऱ्यासाठी, त्यामध्ये द्राक्षाचे तज्ज्ञ देखील येणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप असे चांगले उपक्रम या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून चालू आहेत. तुम्ही हवामानाचा पण अंदाज सांगताय, राजकीय अंदाज काय आहे तुमचा सध्या तर विधानसभेसाठी? किंवा राजकीय अंदाज सांगायचं झालं तुम्हाला एक सांगतो, आमचं सोनपेठ या ठिकाणी असंच एक प्रोग्राम होता, तिथं राजेशदादा विटेकर होते. मी म्हणलो होतो अंधार होत चालला आहे, दिवा पाहिजे. आणि आमच्या सोनपेठ तालुक्याला राजेशदादासारखा आमदार पाहिजे. तर पाठीमागून एक जण म्हणलं की खासदार पाहिजे, मी म्हणलं नाही आमदारच पाहिजे. तसंच या ठिकाणी मी भाऊला म्हणलं आमदारच पाहिजे, म्हणून हे भविष्य घडू शकणार आहे, हे या ठिकाणी सांगतो. कारण काय होतं की भरपूर बाहेर फिरलो मी मित्रांनो. आता 2013चा कृषी भूषण पुरस्कार